पुढची बातमी पाहूया। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या बिघाडी झाली आहे। ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे। दरम्यान नौटंकी बंद करून काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रचारात सामील व्हावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय। सांगलीमध्ये मतदारसंघात मदत करण्याचं आवाहन राऊतांनी काँग्रेस नेत्यांना केलंय। तर दुसरीकडे सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी आग्रही आहेत। ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी अशी मागणी सर्व नेत्यांकडून करण्यात येते। दरम्यान काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी नागपुरात काँग्रेस प्रभारी चन्नीथला आणि मुकुल वासनिक यांची भेट घेतली। सांगलीमध्ये घडलेल्या घडामोडी संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येते आणि यावेळी विश्वजित कदम यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला। काँग्रेसला प्रश्न पडला, तो प्रश्न जिल्ह्यातल्या 1-2 लोकांना पडला, अख्ख्या महाराष्ट्राला किंवा देशाला पडलेला नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की या सांगली जिल्ह्यातली मक्तेदारी जी आहे, आमदारकीची खासदारकी, ती आमच्याकडेच राहायला पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहायला पाहिजे। त्यांच्या हातामध्ये ते सगळे इकडे संस्था, बँका, कारखाने, शैक्षणिक संस्था, सामान्य माणसाला, सामान्य शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात येण्याची, विधिमंडळात जाण्याची, लोकसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे आणि त्या सगळ्यांनी जनतेनं आमचं गुलाम म्हणून राहायचं। यासाठी या देशात लोकशाही आलेली नाही। ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही, त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही। मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सांगलीत सामील व्हा, नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही। इतकंच मी आपल्याला सांगतो। संयमाने आम्ही आमच्या पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती। शिवसेना वाढायच्या आहोत, मग आम्ही थांबणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल, पण असं मला वाटत नाही काही मोजके लोक असतात ज्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करा, ज्यांना काही करून इथे भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आणायचा आहे आणि जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे तोपर्यंत इकडला विद्यमान खासदार अजिबात जिंकणार नाही याची मला खात्री। काँग्रेस पक्षाच्या आदेश जे काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि जे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे ठरेल, हे मी पुन्हा या वाक्याचा उल्लेख करतो। कुणी परस्पर काही ठरवलं असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही। एकत्रितपणे जे काही आम्हाला काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतनं सांगितण्यात येईल त्या आदेशांचं पालन आम्ही करू।